माननीय अजितदादा पवार देशाचे अर्थमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे दुःखद निधन झालेले आहे. माननीय माजी आमदार अतुल शेठ बेनके यांच्या घरी बहुसंख्येने कार्यकर्ते आलेले आहेत व आपलं दुःख व्यक्त करतात. ते दोषोनी मज द्यावे पसायला नाही, जे कळांची व्यंकटी सांडो कया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाओ. जो जे वांचिल तो ते लाओ प्राणिजात वर्षते सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनुभक्त भूमंडळी वेदोदया फुला. सदा कल्पतरुचारो चेतना चिंतामणीचे गाव. बोलसेचे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे लांछन. आदि कृती अखंडित आदि करतो वेळी विशेष योगी दुष्टा दुष्कर्मे होवारे. एक मने श्री श्रेष्ठराहो आहोई नरान कसाहो. येणे वरिज्ञान देवो सुख्याता, येणे वरिज्ञान देवो सुख्याता, येणे वरिज्ञान देवो सुख्याता. हरि ओम. शांति शांति शांति. अमर रहे अजितदादा अमर रहे. अमर रहे अजितदादा अमर रहे. दादा विस्तृतपणे संपूर्ण राज्यामध्ये सर्वांनी प्रचार थांबवलेला आहे. आपल्याही तालुक्यात सर्वपक्षीय आपल्याही तालुक्यामध्ये वेगवेगळ्या बाजारपेठा बंद आहे, शाळा बंद आहे. तेव्हा आज ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी दादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सीएम साहेबांनी 3 दिवसाचा कोटा जाहीर केलेला आहे. आणि नाही हो. आणि यानंतर आपण उपस्थित सर्वांनी पुढील सूचना आल्यानंतर आपली प्रचार यंत्रणा वगैरे बाकीचे काय असेल ते सुरू करायचं. यानंतर सर्वांनी जागेवर उभं राहायचं असं नोटीस करतो. आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, आपल्या पुणे जिल्ह्याचे आदरणीय कर्तृत्ववान पालकमंत्री सन्माननीय अजितदादा यांच्या निधनाचं दुःख समजल्यानंतर उपस्थित सर्वच दादांवर प्रेम करणारी मंडळी, प्रथमतः सर्वांना नमस्कार. अजितदादा बरोबर ज्यांचा ज्यांचा संपर्क आला तो अजितदादाचं होऊन गेला असं मला वाटतं. मी स्वतः वैयक्तिक 3 ते 4 वेळा अजितदादांना भेटलेली आहे. अजितदादांना काम सांगितलं, एखादी सर्वसामान्य महिला असू दे, काम सांगितलं, अजितदादा मागे बघणार, OSD ला सांगणार, हे बघ रे काय म्हणते, लाव फोन चल. असं प्रवृत्ती, अशी व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा. काम करतोय जे ब्रीद वाक्य काम करत आलोय. अनेकांच्या अनेक प्रकारच्या भावना, दादाच्या विषयीचे अनुभव, दादांनी कारभारात केलेलं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी असणार आहेत. सगळ्यांना बोलता येत नाही म्हणून आज अत्यंत भावनिक अवस्थेमध्ये आपण सगळे नुसतं राष्ट्रवादीचं कुटुंबच नाही, कारण निवडणुकीच्या निमित्तानं आघाडी झाली. बाबांना थोरात साहेब झाले,
आपल्या दिलीप दादा बांबे वगैरे ही अनेक मंडळी इथे उपस्थित आहेत. हे आपल्या या नेत्याचा पुढचा प्रवास खरं तर ते आपल्याला आधार सोडून गेले, पण त्याच्याविषयी काय भावना व्यक्त करापर्यंत कृतज्ञता व्यक्त करण्याच्या पलीकडे आपल्याकडे दुसरा आपल्या हातामध्ये काहीच नाही. त्यांचा तो पुढचा प्रवास सुखकर व्हावा अशा भावना या ठिकाणी आहेत. दादांना तालुक्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं आपल्या कुटुंबाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आणि प्रत्येकाला व्यक्त व्हायचे, परंतु सर्वांना संधी देता नाही, कारण पुढे आपल्याला बारामतीला सर्वांना त्या निमित्ताने जनतेला शक्य गरजेचं आहे. म्हणून या निमित्तानं देवराम यांना विनंती आपण थोडी श्रद्धांजली. आपल्या काळात सर्वांना पोरगी करून गेले दादा. उभ्या आयुष्यामध्ये दादाचं प्रेम सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती होतं. तर अतुल शेठला एवढा त्यांनी दादाच्या माध्यमातून अतुल शेठ पोरगे आपण सगळे पोरगे झालो. आता हा संपूर्ण महाराष्ट्राला काळा दिवस म्हणावा लागेल. दादाचं काम दादा आता नाही तर परत जन्म येणार नाही. आज एवढं मोठं महाराष्ट्रावर नाही तर देशावर, कारण शब्दाला पक्के कार्यकर्त्याला सावरणारे, कार्यकर्त्याला आपलेशी करणारे नेता खरं तर आपल्यामधून गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला देशाला जाणार नाही हे समजू शकतात. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढं खाऊन सुद्धा मला बोलतो, मला कसं त्यावेळेला आतमध्ये मला असो माझ्या आयुष्यामध्ये अशी आता माणूस करत जन्माला नाही. तुमच्या सर्वांचा दादा दादा अमर रहे अजीत दादा, अमर रहे 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 अमर रहे.